आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकी वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन तळागाळापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे राबवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले। राहुरीनगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणूक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांचे पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित पदाधिकारींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तालुक्यातील अनेक पक्षातील युवा पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष भाऊ चोळके, महासचिव मधुकर साळवे, जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यादींनी मनोगत व्यक्त केले। आगामी निवडणुकासाठीची रणनीती, संघटन रचना, बळकटीकरण तसेच नवीन पदाधिकारी निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। पक्षाचे स्थानिक तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणूक तयारीला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा राहुरी शहर अध्यक्षपदी ऋषिकेश गौतम साळवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी साहिल जाधव, संतोष पवार, शांतवन साळवे, पंकज पडघळमळ, नागेश जाधव, संदीप कोकाटे, बाबा शेख, राजू पोपळगट, अशोक आहेर, सुभाष भांबळ यादी उपस्थित होते। सतीश फुलसौंदर, MS न्यूज राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।